निवडणुका होणार की नाही, राज्यभरामध्ये आज हा प्रश्न उपस्थित झालेला आहे आणि हा प्रश्न फक्त जाहीर झालेल्या निवडणुकांसाठीच नाहीये, तर ज्या निवडणुकांची घोषणा होणं बाकी आहे त्यांच्यासाठी सुद्धा आहे। मुद्दा आहे आरक्षणाच्या मुद्द्यावर सुप्रीम कोर्टामध्ये याचिका दाखल करण्यात आलेली आहे आणि या याचिकेचं उत्तर येईपर्यंत, या याचिकेवर सुनावणी होऊन निर्णय येईपर्यंत निवडणुका होणार की नाही हा प्रश्न कायम राहणार आहे। 242 नगर परिषदा आणि 42 नगर पंचायतींसाठी निवडणुकांची घोषणा राज्यामध्ये करण्यात आलेली आहे। त्यांचा निवडणूक कार्यक्रम घोषित झालेला आहे। 2 डिसेंबरला या सगळ्या नगर परिषदा आणि नगर पंचायतींसाठी मतदान होईल। पुढच्याच दिवशी म्हणजे 3 डिसेंबरला त्यांचा निकाल लागेल। मात्र हे सगळं होत असताना दुसरीकडे सुप्रीम कोर्टामध्ये एक याचिका दाखल करण्यात आलेली आहे। ही याचिका आहे ओबीसी आरक्षणासंदर्भातली आणि त्यातला मूळ मुद्दा आहे की 50% मर्यादा ओलांडणारे आरक्षण हे या निवडणुकांमध्ये लागू असावं की नसावं। अर्थात हे 50% ओलांडणारे आरक्षण हे राज्यभरात काही सगळ्याच नगरपालिका नगर परिषदांसाठी नाहीये किंवा सगळ्या जिल्हा परिषदा आणि महानगरपालिकांसाठी सुद्धा नसणार आहे, पण जिथे ते असणार आहे त्याचा परिणाम राज्यातल्या फक्त त्याच स्थानिक स्वराज्य संस्थांवर होणार आहे की संपूर्ण निवडणुकांवर होणार आहे, हाही एक कळीचा प्रश्न आहे। आज सुनावणी होती खरं तर, पण आजची सुनावणी टळलेली आहे। आज तारीख वाढवून मागितली होती, काही मुद्दे मात्र कोर्टासमोर ठेवण्यात आले। कोर्टानेही काही मुद्द्यांची स्पष्टता केली आणि आता शुक्रवारी या सगळ्यावर निर्णय होणं अपेक्षित आहे। त्यामुळे जर हा निर्णय जो काही येईल त्याच्यामुळे घोषित झालेल्या निवडणुका होणार की नाही आणि ज्या निवडणुकांची घोषणा होणार आहे त्या निवडणुकांची घोषणा होऊ शकेल की नाही असे अनेक प्रश्न आहेत। सगळ्या प्रश्नांसंदर्भात बोलूयात, पण अगोदर हा मुद्दा नेमका काय आहे हे स्पष्ट करणारा हा रिपोर्ट बघूयात। राज्यामधील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होणार की नाही, महानगरपालिकेसाठी तोफा धडाडणार की नाही, जिल्हा परिषदांचा धुरळा उडणार की नाही, राज्यभरात सगळ्यांच्या चेहऱ्यावर हे प्रश्न कायम आहेत आणि याचं उत्तर कदाचित शुक्रवारीच मिळू शकेल। आणि त्याला कारण आहे सुप्रीम कोर्टातली याचिका। स्थानिक स्वराज्य संस्थांमधील ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावरून सुप्रीम कोर्टामध्ये याचिका दाखल करण्यात आली आहे। आज याचिका सुप्रीम कोर्टात सुनावणीसाठी आली होती, तेव्हा कोर्टानं दोनही बाजूंचं म्हणणं ऐकलं आणि सुनावणी शुक्रवारी होईल असं सांगितलं। या संदर्भात कोर्ट आज नेमकं काय म्हणालं बघूयात। ज्या स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये आरक्षण 50% वर गेलंय त्या निवडणुका या संबंधित केसमधील निर्णयाच्या अधीन असतील। कायद्याचा भंग करून निवडणुका पार पडल्या तर त्या रद्द करता येतात। आम्ही निवडणुका होऊ देऊ, इथं आम्ही फक्त अडथळे दूर करण्याचा प्रयत्न करतोय। तरीही याचिकाकर्त्यांना काही आक्षेप असतील तर आपण याहून मोठं घटनापीठ तयार करू। सुप्रीम कोर्टामध्ये निर्णय प्रलंबित असल्यामुळे जिल्हा परिषदा, पंचायत समित्या आणि महानगरपालिकांच्या निवडणुका अजूनही जाहीर करण्यात आलेल्या नाहीत। शुक्रवारच्या सुनावणीमध्ये चित्र स्पष्ट झालं तर या निवडणुकाही लगेचच जाहीर होतील अशी अपेक्षा आहे। मात्र या सगळ्या परिस्थितीमध्ये विरोधकांनी सरकार आणि निवडणूक आयोगाला जबाबदार ठरवले। खरं तर SC ST ला 100% दिल्यानंतर उर्वरित आरक्षण हे केवळ ओबीसीच्या वाट्याला जातं। त्यामुळे सरकारने या संदर्भातली सावध भूमिका घेण्याची गरज होती आणि त्या निवडणुका घोषित केल्यात आणि निवडणूक आयोगाने हा कार्यक्रम जाहीर करत असताना त्या पत्रामध्ये स्पष्टपणे म्हटलं की या निवडणुका न्यायालयीन निर्णयाच्या अधीन राहून आम्ही घेत आहोत। म्हणजे लोकांच्या डोळ्यामध्ये धूळ फेकण्याचं काम या निवडणूक आयोगाने केलं। हे प्रकरण न्यायप्रविष्ट असल्यामुळे सरकारनं मात्र या सगळ्यावर अत्यंत सावध प्रतिक्रिया दिली आहे। ओबीसी जो 18 पगड जाती 12 बलुतेदार वर्ग आहे, या वर्गाचं 27% आरक्षण जे दिलं गेलं पाहिजे ते महाराष्ट्र सरकार आणि राज्य निवडणूक आयोगाच्या माध्यमातून आरक्षणाचा निर्णय हा अत्यावश्यक होता, पण 50%च्या वर गेल्यामुळं आता सुप्रीम कोर्ट त्यामध्ये काय भूमिका घेते महत्त्वाचं आहे। निवडणुका या लोकशाहीचा पाया असतात, त्या लांबणीवर पडू नये, वेळेत पूर्ण व्हाव्यात अशी सर्वांची इच्छा आहे। शुक्रवारच्या सुनावणीनंतर निवडणुकांचा मार्ग मोकळा होईल अशी आशा सगळेच जण करतात। ब्युरो रिपोर्ट, जय महाराष्ट्र।